जॉईन झालेत का? ओके. तर बघा, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय आपण कालच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेलं आहे. कालच्या तासामध्ये आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याची व्याख्या आणि त्याचे उदाहरणं समजून घेतलेले आहे. समप्रमाण म्हणजे या ठिकाणी जर एक वस्तू बदलत असेल तर तिच्याच प्रमाणात दुसरी वस्तू बदलते. म्हणजे 2 असेल तर 4, त्यानंतर 4 8, हे झालं समप्रमाणाचं उदाहरण. व्यस्त प्रमाण म्हणजे काय, तर एक राशी कमी होत असेल तर दुसरी वाढते आणि दुसरी वाढत असेल तर पहिली कमी होते. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला असं म्हणू शकतो की समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणाचं जर गुणधर्म असेल तर समप्रमाणामध्ये सगळ्या राशीचे जे गुणोत्तर आहे हे स्थिर असतं. उलट व्यस्त प्रमाणामध्ये त्या राशींचं गुणोत्तर हे व्यस्त असतं, गुणाकाराच्या स्वरूपामध्ये असतं. म्हणजे जर या ठिकाणी 10 मजूर असतील तर जर 10 मजूर ते काम 20 दिवसात पूर्ण करत असतील, बरोबर आहे. जर मजुरांची संख्या कमी केली, 5 मजूर झाले तर ते काम पूर्ण करण्यास 40 दिवस लागतील, अशा पद्धतीने. आणि जर 20 मजूर आपण घेतले तर ते काम 20 मजूर किती दिवसात पूर्ण करणार आहे, तर त्या पद्धतीने यांचं गुणोत्तर एकच असतं, समान असतं. समप्रमाणामध्ये आणि व्यस्त प्रमाणामध्ये त्यांचा गुणाकार हा समान असतो. तर आजच्या पाठामध्ये आपण व्यस्त प्रमाणावर आधारित उदाहरणं समजून घेणार आहोत. व्यस्त प्रमाणाची जी उदाहरणं आहेत ती आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. व्यस्त प्रमाण म्हणजे काय आणि व्यस्त प्रमाणावरची उदाहरणं कशी सोडवायची ती आपण या ठिकाणी आज समजून घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामधील सराव संच 38 हा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि सराव संच 38 समजून घेत असताना त्यामधील जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. तर पहिला प्रश्न आहे, एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. बघा, प्रमाण 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील हा प्रश्न आहे. तसेच जर मजूर 15 असतील तर किती दिवस लागतील हे पण आपल्याला काढायचं आहे. सोपं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की हे उदाहरण आता आपल्याला दिलेलं आहे ते व्यस्त प्रमाणाचं आहे. कारण मजुरांची संख्या वाढली तर काम करण्याचे दिवस कमी होतात आणि मजुरांची संख्या कमी केली तर काम करण्याचे दिवस वाढतात. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रमाणाचा प्रकार आहे हा व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त चलनात आपण या संख्या एकमेकांच्या काय होत असतात, बदलत असतात. तर हे समीकरण सोडवत असताना याची आपण मांडणी करूया. बघा, या ठिकाणी सगळ्यात प्रथम आपल्याला एक ओळ लिहायची आहे. दिलेले उदाहरण कशाचं, दिलेले उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे. कशाचे आहे, व्यस्त प्रमाणाचे. मग जर हे व्यस्त प्रमाणाचे आहे, जर उदाहरण व्यस्त प्रमाणाचे असेल तर आपल्याला माहिती आहे की व्यस्त प्रमाणामध्ये हा 2 राशींचा गुणाकार हा स्थिर असतो. म्हणून आपण या ठिकाणी मांडूया. म्हणून जर 5 मजुरांना 12 दिवस लागतात, 12 दिवस, तर 6 मजुरांना x दिवस लागतील. किती दिवस लागतील, x दिवस, बरोबर आहे. आता व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार हा स्थिर असतो. म्हणजे बघा, मजूर गुणेला कामाचे दिवस बरोबर मजूर गुणेला कामाचे दिवस, असं प्रमाण हे व्यस्त प्रमाणाचं असतं. असं समीकरण हे व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतं. तर पहिल्या अटीमध्ये मजूर 5 आहेत, म्हणजे 5 गुणेला कामाचे दिवस 12 आहेत बरोबर मजूर 6 आहेत गुणेला कामाचे दिवस आपल्याला माहीत नाही तर x मानलेले आहे. या ठिकाणी समीकरण तयार झालं. 12 गुणेला 6 5 गुणेला 12 बरोबर 6. तर आता काय करता येईल आपल्याला, बघा आपल्याला काय करता येईल. या ठिकाणी 5 गुणेला 12 बरोबर 6 गुणेला x हे एक चल समीकरण तयार झाले. काय तयार झालंय, एक चल समीकरण तयार झाले. मग एक चल समीकरण सोडवण्याच्या पायऱ्या, तर या बाजूला
6 गुणिला x आहे म्हणजे सहगुणक आपल्याला काय करायचा आहे, लोप करायचा आहे. जर या 6चा लोप करायचा असेल तर हे 6 या ठिकाणी गुणेला आहे, आपल्याला ते काढून टाकायचे असतील तर भागेला 6 करावं लागतील, कारण गुणाकाराची विरुद्ध क्रिया काय असते, बरोबर आहे, तुम्हाला माहिती गुणाकाराची विरुद्ध क्रिया कोणती आहे, भागाकार आहे. त्याची आपण या ठिकाणी असं लिहूया की समीकरणाच्या दोन्ही बाजूंना बघा, दोन्ही बाजूंना 6 ने भागू. म्हणजे काय करता येईल आपल्याला बघा, 5 गुणेला 12 हा गुणाकार आपण करू नाही, तसाच ठेवू, ठीक आहे. भागेला 6 बरोबर 6 गुणेला x भागेला 6. बघा 6 1 6. आता या ठिकाणी 6 1 6, 6 दुने 12, बरोबर आहे. म्हणजे 5 गुणेला 2 बे 5 10 म्हणजे 10 बरोबर x, म्हणजेच x बरोबर 10. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 6 मजुरांना किती दिवस लागतील, 10 दिवस लागतील. या ठिकाणी आपण 6 मजुरांचे जे दिवस आहेत ते किती आहेत कामाचे, तर 10 दिवस आहेत असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. बघा x बरोबर 10, म्हणजे या ठिकाणी आपण त्याची मांडणी लिहू शकतो की 6 मजुरांना आता x नाही, किती दिवस लागतील, 12 दिवस लागतील, 12 दिवस लागतील. बघा आता दुसरा उपप्रश्न आहे त्यामध्ये की 15 मजुरांना किती दिवस लागतील, 6 मजुरांना या ठिकाणी 10 दिवस लागतील. x ची किंमत लिहायची आहे, किती दिवस, 10 दिवस. x ची किंमत आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे, ओघाओघानं मी ती 5 चीच किंमत लिहिली होती, ठीक आहे, तेवढी करेक्शन करून घ्या. 6 मजुरांना 10 दिवस लागतील. आता बघा, आता 15 मजुरांना किती दिवस लागतील, पहिल्यासारखंच मांडणी करायची आहे. व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे, म्हणजे 5 मजुरांना इथं लिहू आपण, 5 मजुरांना 12 दिवस, तर 15 मजुरांना x दिवस मानू. किती दिवस मानू, x दिवस. बघा आता या ठिकाणी व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे, म्हणून बघा व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर असतो, म्हणजे मजूर गुणेला दिवस बरोबर मजूर गुणेला दिवस, मजुरांची संख्या गुणेला लागणारे दिवस, त्यांचा गुणाकार हा नेहमी स्थिर असतो व्यस्त प्रमाणामध्ये. तर या ठिकाणी मजुरांची संख्या 5 आहे, गुणेला दिवस 12 आहेत, बरोबर. या ठिकाणी मजुरांची संख्या जर 15 असेल तर दिवस आपण x मानलेले, दिवस काय आहेत, x आहे. एक चल समीकरण या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे, आणि एक चल समीकरण सोडवण्याच्या पायऱ्या आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. या ठिकाणी अंक आहेत, इथं मात्र अंक आणि अक्षर आहे. अंक आणि अक्षर यांच्यामध्ये कोणता संबंध आहे, कोणती क्रिया आहे, तर गुणाकाराची क्रिया आहे. मग जर हे 15 आपल्याला लोप करायचे असतील, कॅन्सल करायचे असतील, उडवायचे असतील, काही पण म्हणू आपण, तर आपल्याला गुणेला 15 आहे, म्हणजे आपल्याला भागेला 15 हा पर्याय वापरावा लागेल. जर या 15ला 15ने भागितलं तर उत्तर 1 मिळतं, म्हणजे त्याची किंमत या ठिकाणी निघून जाते. म्हणून आपण या ठिकाणी लिहायचं आहे की समीकरणाच्या दोन्ही बाजूंना, बघा समीकरणाच्या, अतिशय सोपं आहे, अजिबात गोंधळायचं नाही. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कितीने, बरोबर 15ने भागायचं. कितीने भागायचं आहे, 15ने भागायचं. अतिशय प्रत्येक स्टेप छोटी छोटी पायरी सुद्धा आपण या ठिकाणी घेत आहोत की कितीने भागायचे, 15ने भागू. म्हणजे या ठिकाणी 5 गुणेला 12 हा गुणाकार तसाच ठेवू आपण. तो कशासाठी, तर पुढे आकडेमोड करताना, काटाकाटी करताना आपल्याला ते सोपं जावं म्हणून. 5 गुणेला 12 भागेला 15 बरोबर 15 गुणेला x भागेला 15. बघा मित्रांनो, या ठिकाणी अतिशय सोपी आहे, क्रिया आहेत, आपल्याला त्या करायच्या आहेत, आणि एक एक स्टेप मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो, ती समजून घ्या. जर या पद्धतीने तुम्ही क्रिया करायला शिकलात तर कितीही जरी अवघड गणित असलं, किती मोठी पदावली असली, तर तुम्ही काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये त्याचं उत्तर करू शकता. आता ॲक्च्युली आपण या ठिकाणी 12 पंचे 60 आणि पुन्हा भागेला 15 असं पण करू शकलो असतो, परंतु आकडेवारी जर मोठी असेल तर गुणाकार करायला, भागाकार करायला वेळ लागतो, त्यामुळे यांना सुटंच ठेवायचं.
त्यांना काय ठेवायचं, सुटं सुटं मोकळं मोकळं ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी 15 एक 15. आता तुमच्या डोक्यात येत असेल की अरे या 15 12ला पण भाग जात नाही आणि 5ला पण भाग जात नाही, मग करायचं काय? फोडायचं आणि राज्य करायचं. काय करायचं? फोडायचं आणि राज्य करायचं. यांना फोडायचं. मग कसं फोडायचं? आपल्या डोक्यात उलट आलं पाहिजे की अरे बाबा ह्या 15ना ह्या दोघांना भाग जात नाही, पण यातील 5ना मात्र या 15ला भाग जातो. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. जर पाडेपाठ असतील तर आपल्याला ते सुचल, पाडेपाठ असूनच फायदा नाही तर ते सुचलं पण पाहिजे, त्यांचा उपयोग पण आपल्याला करता आला पाहिजे. बरोबर मित्र म्हणा 1 ते 20 पर्यंत 30 पर्यंत सर्वांचे पाडे हे मुखपाठ असले पाहिजे, नुसते पाठ असून फायदा नाही. तर आकडे पाहिल्या आपल्या लक्षात आलं बघा हे या पाड्यामध्ये आहे, हे असं असं होऊ शकतं. बरोबर आहे. समोरचे पाडा न म्हणता समोरचे जर नुसत्या संख्या तुमच्या समोर आल्या तर तुम्हाला त्या ओळखता आल्या पाहिजेत. या कोणकोणत्या पाड्यामध्ये आहे, याचे कोणकोणते अवयव आहेत, बरोबर आहे, याचे कोणकोणते विभाजक आहे, हे तुमच्या डोळ्यामध्ये ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर सारखं कॉम्प्युटर सारखं दिसलं पाहिजे, तर त्याला म्हणायचं पाडेपाठ आहे. नाही तर मग पाडेपाठ असते म्हणजे 30 पर्यंत पाडेपाठ आहे म्हण रे, मग एकदा सुरू केलं की पोपटासारखं सगळा पाडा येतो. अरे पण त्या पाड्यात कोणकोणत्या संख्या आहेत त्या जर तुला कळत नसतील, तुझ्या डोळ्यासमोर जर त्या संख्या येत असतील, तुला ओळखता येत नसेल ही संख्या या पाड्यातली, काही फायदा नाही ते पाडेपाठ करून. त्यामुळे पाडेपाठ करत असताना त्या संख्या आपल्या डोळ्यासमोर आल्या पाहिजे. मग तसं या ठिकाणी 5 आणि 15 म्हणजे हे एकमेकांच्या पाड्यामध्ये येते, आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. म्हणजे कसं आपण म्हणू शकतो 5 एक 5 5 त्रिक 15. कोणकोणत्या संख्या उरल्या तर या ठिकाणी बघ बरं, बघा इथं 3 आहे आणि वरती 12 आहे. आहे काय ते डोक्यात लगेच ट्यूब लागली पाहिजे. अरे 3 आणि 12 म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 12 आहेत आणि कुठे येते 3 एक 3 3 चौक 12. इथं काय राहिलं 1 आणि 4, 1 आणि 4, 4 एक 4, 4 बरोबर x. म्हणजे या ठिकाणी मजुरांची संख्या वाढलेली आहे, 15 झालेली आहे. त्यामुळं कामाचे दिवस काय झाले, कमी झाले. कामाचे दिवस किती राहिले, फक्त 4च राहिले. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की कसं म्हणता येईल आपल्याला, 15 मजुरांना ते काम पूर्ण करण्यासाठी बघा 15 मजुरांना किती दिवस लागतील, तर फक्त 4 दिवस लागतील. किती दिवस लागतील, 4 दिवस लागतील. बघा या ठिकाणी 3 कंडिशन्स आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आपण तिन्ही कंडिशनचा पडताळा पाहणार आहोत. बघा पहिले सुरुवातीला मजूर किती होते, 5 मजूर होते, 12 दिवस लागले. बघा 5 मजूर होते, किती दिवस लागले, 12 दिवस लागले. बघा 12 पंच 60. त्यानंतर आपण गणित सोडवलं, 6 मजूर होते, 10 दिवस लागले. 6 मजूर आणि दिवस 10, 6 10 60. त्यानंतर मजूर किती होते, 15 मजूर होते. मजूर किती होते, 15 होते. दिवस किती लागले, 4. 15 त्रिक 50, 15 चौक 60. बघा प्रत्येक वेळेला गुणाकार हा सारखा आलेला आहे आणि यालाच म्हणायचं व्यस्त चलन, व्यस्त प्रमाण. बरोबर आहे. बघा या ठिकाणी मजूर, या ठिकाणी दी म्हणजे दिवस. बघा मजूर कमी होते, दिवस जास्त होते. मजूर वाढले, दिवस कमी झाले. मजूर वाढले, दिवस कमी झाले. म्हणजे एक घटक वाढला, दुसरा घटक कमी झाला. बरोबर आहे. खालीवर तराजूच्या काट्यासारखं. बरोबर आहे. एकीकडे वजन पडलं, एक पारडं वर जातं, दुसऱ्यात वजन पडलं, एक पारडं खाली जातं. तर याला म्हणायचं व्यस्त चलन. आणि अशा प्रकारे व्यस्त प्रमाणावरती, व्यस्त चलनावरती आपल्याला उदाहरणे सोडवायची आहेत. आता हे उदाहरण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, वाटल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर क्लास संपल्यानंतर निवांतपणे हे उदाहरण वहीमध्ये लिहा. आपण या ठिकाणी दुसरं उदाहरण तोपर्यंत पाहणार आहे. मी दुसरं उदाहरण लिहीपर्यंत फळ्यावर तुम्ही हे उदाहरण तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. दुसरं उदाहरण मी या ठिकाणी लिहितो. सराव संच 38 किंवा प्रॅक्टिस सेट 38 मधील प्रश्न क्रमांक 2 मी इथं लिहितो. तोपर्यंत तुम्ही उत्तर लिहा पहिल्या प्रश्नाचा. प्रश्न क्रमांक 2, मोहनरावांनी रोज 40 पाने. बघा प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न लिहावाच लागणार आहे. प्रश्न लिहिल्याशिवाय आपल्याला ते एक्सप्लेन करता येणार नाही. मोहनरावांनी, आणि सगळे उदाहरणं सोडून दाखवण्यात अर्थ नाही. 1-2 उदाहरण जर चांगलं तुम्ही समजून घेतलं तर इतर उदाहरणं तुम्ही स्वतः तयार करू शकता, स्वतः सोडू शकता. त्यालाच गणित म्हणायचं आणि त्यालाच टीचिंग म्हणायची, त्यालाच अध्ययन म्हणायचं, त्यालाच अध्यापन म्हणायचं. सगळेच उदाहरणं जर शिक्षक सोडून देत असतील तर मग गाईडसारखं होतं येते. बरोबर आहे. तर आपल्याला या ठिकाणी उदाहरणं कसे सोडवायची ती टेक्निक होतं समजून घ्यायची आहे आणि नवीन उदाहरणं स्वतः तयार करून स्वतः सोडवायची आहेत. बघा मोहनरावांनी रोज 40 पाने, मोहनरावांनी रोज 40 पाने
याप्रमाणे वाचताना पण अगदी काळजीपूर्वक सविस्तर समजपूर्वक वाचन करायचं आहे. याप्रमाणे एक पुस्तक वाचले. बघा आता पाने कशाची आहे तर पुस्तकाची. याप्रमाणे एक पुस्तक वाचले. इथं कळालं आपल्या की पानं पुस्तकाची, तोपर्यंत आपलं काही कळालं नव्हतं. बरोबर आहे की नाही. एक पुस्तक वाचले, रिडिंग केली त्यांनी. दररोज 40 पानं वाचत होते ते. वाचले तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. वाचले तर ते पुस्तक 10 दिवसात, किती दिवस लागतात त्याला वाचायला? 10 दिवस लागतात. 10 दिवसात वाचून पूर्ण होते. दररोज जर 10 पानं वाचले तर संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी त्यांना 10 दिवस लागतात. तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास वाचून पूर्ण करावयाचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत. आता प्रश्न तुम्हाला कळाला पाहिजेत आणि प्रश्न कळून त्याचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. दररोज किती पाने वाचावीत. प्रश्न कळाला सर्वांना? आय थिंक कळाला असेल. आता आपण ऑलरेडी या प्रकरणामध्ये घुसलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की अरे हे व्यस्त चलन चालू आहे, व्यस्त प्रमाण चालू आहे, पटापट गुणाकार करू. बरोबर आहे की नाही. पाठीमागच्या उदाहरणासारख्या फक्त किमती बदलू, पण असं करायचं नाही. असं केल्यानं काय होतं, आपली विचारशक्ती नाश पावते, विचारशक्ती खुंटते. आपल्याला या ठिकाणी सेपरेट विचार करायचा आहे. प्रश्न समजून घ्यायचा आहे की हा प्रश्न कशाशी संदर्भात आहे. कारण जेव्हा केव्हा आपण परीक्षेच्या दुनियेत वावरू किंवा इतर आपल्या पर्सनल व्यावहारिक जीवनात वावरू, तेव्हा आपल्याला असं सांगितलं जाणार नाही की अरे हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचं आहे बाबा आणि सोडव. आपल्यालाच ओळखायचं आहे की अरे असं जर उदाहरण असेल तर हे कोणत्या ट्रिकना, कोणत्या सूत्रांना, कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे हे आपल्याला विचार करून ठरवायचं आहे. त्यासाठी आपला स्वतःचा माइंड वापरायचा आहे आपल्याला. मग कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, बरोबर आहे. आता शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. RTSC आहे, NMMS आहे, त्यानंतर स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, मंथन आहे, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा आहे. बरोबर आहे. तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न येतात, पण तिथं सांगितलेलं राहत नाही की हा व्यस्त चलनाचा प्रश्न आहे, हा समज प्रमाणाचा आहे का व्यस्त प्रमाणाचा आहे. फक्त प्रश्न येतो 4 पर्याय असतात. मग आपण जर विचारपूर्वक असे उदाहरणं वाचलेले असेल, या प्रश्न उदाहरणं समजून घेतलेले असेल, तर उदाहरण वाचल्या आपल्या मेंदूमध्ये प्रकाश पडेल. अरे हे उदाहरण सोपं आहे, कशाचं आहे, व्यस्त प्रमाणाचं आहे. बरोबर आहे. मग व्यस्त प्रमाणात उदाहरण सोडण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. दोन्ही राशींचा गुणाकार एका बाजूला बरोबर, उरलेल्या दोन्ही राशींचा गुणाकार दुसऱ्या बाजूला. समप्रमाणाचा असेल तर एका बाजूला दोन्ही राशींचं गुणोत्तर बरोबर, दुसऱ्या बाजूला दोन्ही राशींचं गुणोत्तर म्हणजे भागाकार. बरोबर. इतकं सिंपल आहे. सो बघा आता पुढे पाहू आपण दररोज किती पाने वाचावीत. आता एक एक टप्प्याने उदाहरण समजून घेऊया. पहिल्यांदा विचार करायचा आहे, अरे मोहनराव पुस्तकाचे पाने वाचतात, बरोबर आहे, म्हणजे अभ्यास करतात. आता जर समजा आपल्याला एक पुस्तक आहे, समजा 100 पानाचं पुस्तक. आता इथं सांगितलेलं नाही किती पानाचं पुस्तक, पण आपण एक उदाहरण घेऊ आपल्या मनासाठी. जर 100 पानाचं पुस्तक असेल आणि दररोज 10 पानं तुम्ही वाचत आहात, किती पानं वाचत आहात? 10. तर ते पुस्तक वाचायला तुम्हाला किती दिवस लागतील? 10 100 10 दिवस. आता तुम्ही काय केलं की दररोज 20 पानं वाचायचे ठरवलेत. किती पानं? 20 पानं. किती दिवस लागतील? 20 पंचे 100, 5 दिवस लागतील. आता तुम्ही काय केले? दररोज 50 पानं वाचले, फक्त 2 दिवस लागतील. म्हणजे काय होतंय, तुम्ही पानांची संख्या वाढवली तर दिवस काय होतात? कमी कमी होतात वाचनाचे. म्हणजे कसं आहे,
अप अँड डाऊन म्हणजे व्यस्त प्रमाण आहे. मग आता हे सुद्धा तेच होणार आहे की तो 40 पानं वाचतो आणि ते पुस्तक वाचायला त्याला 10 दिवस लागतात. म्हणजे पुस्तकाचे पानं किती असतील रे? दररोज 40 पानं वाचतो आणि 10 दिवस त्याला लागतात. मग किती पानं असतील पुस्तकाचे? 40ची 10 वेळा बेरीज, 40 गुणिले 10 किती असतील सांगा, कमेंट करा, कमेंट करा, कमेंट. जर 40 पानं तो दररोज वाचतो आणि त्याला ते पुस्तक वाचायला 10 दिवस लागतात, मग त्या पुस्तकाचे पानं किती असतील? गुणाकार करा, सिंपल आहे. 40 गुणिले 10 बरोबर आहे. मग असंच उदाहरण आहे. आता त्याला काय करायचं आहे, तेच पुस्तक किती दिवसात संपवायचं आहे त्याला? तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे. किती दिवसामध्ये करायचे? 8 दिवसात. तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे आहे, बरोबर आहे. तर त्याला दररोज किती पाने वाचावी लागतील? आपल्याला कळालं हे उदाहरण कशाचं आहे, व्यस्त प्रमाणाचं आहे. मग आपण इथं लिहायचं आहे दिलेले उदाहरण. बघा 8वीचे मुलं हे कळाल्याशिवाय व्यस्त चलन समजणार नाही, समचलन समजणार नाही. त्यामुळं आधी प्रमाण कळवा आणि नंतर चलन आपण अभ्यास घेणार आहोत. दिलेले उदाहरण, दिलेले उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. व्यस्त प्रमाणाचे आहे. प्रमाणाचे आहे म्हणून पानांची संख्या गुणिले दिवस. व्यस्त चलना व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर असतो, म्हणजे वाचलेल्या पानांची संख्या, पानांची संख्या वाचलेल्या पानांची संख्या गुणेला लागणारे दिवस. हेच गुणोत्तर, हेच गुणाकार पुढे पण तसाच असणार आहे, दुसऱ्या याच्यात पण असणार आहे. वाचलेल्या पानांची संख्या, फक्त पानांची लिहितो मी, वाचलेल्या पानांची संख्या गुणेला दिवस, बरोबर आहे. दिलेले उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे म्हणून एक स्टेप खालच्या ओळीत लिहायची झाली की जर 40 दिवसामध्ये ते पुस्तक 40 पाने वाचल्यास ते पुस्तक पूर्ण करायला 10 दिवस लागतात, बरोबर आहे. बघा म्हणून 40 पाने वाचल्यास, 40 पाने वाचल्यास थोडीशी मांडणी बदल करू. 40 पाने वाचल्यास 10 दिवसात पूर्ण होते. किती दिवसात? 10 दिवसात पूर्ण होते. तर किती पाने वाचल्यास 8 दिवसात पूर्ण होईल? किती म्हणजे काय? x. तर x पाने वाचल्यास, किती पाने? x पाने वाचल्यास 8 दिवसात पूर्ण होईल. 8 दिवसात पूर्ण होते असे मानू, कारण x घेतला आपण, असे मानू. मग काय येतं बघा, या ठिकाणी पानांची संख्या सुरुवातीला किती दिली होती? 40 गुणेला दिवस किती होते? 10, बरोबर. आता पानांची संख्या किती आहे? x. आता पानांची संख्या किती आहे? x गुणेला आता दिवसांची संख्या किती आहे? 8. आता दिवसांची संख्या किती आहे? 8 आहे. बघा आता सोडवूया आपण, सो सिंपल आहे. बघा एक चल समीकरण तयार झालेलं आहे. या ठिकाणी x गुणेला 8 आहे, म्हणजे गुणाकारामध्ये 8 आहे. म्हणजे समीकरण सोडवताना काय करावं लागेल? समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 8 ने भागावे लागणार आहे. बघा समीकरणाच्या दोन्ही बाजूला, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 8 ने भागू. कितीने भागू? 8 ने भागू. काय उत्तर मिळते बघा? 40 गुणेला 10 भागेला 8. मुद्दामून आपण गुणाकार केलेला नाही. का नाही केला याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे. आकडेमोड सोपी जावी म्हणून. बरोबर x गुणेला 8 भागेला 8. 8 एक 8, इकडचे 8 कॅन्सल झाले. आता काही लक्षात येतं का बघा? लगेच कळायला पाहिजे की अरे 40 आणि 8 आहे, तर यांचा काहीतरी संबंध आहे, बरोबर आहे. 8 एक 8 आहे, 8 पंच 40 आहे.
बघा काय राहिलं 5 गुणिले 10, 10 पाचे 50, म्हणजे x बरोबर 50. म्हणजे जर ते पुस्तक 8 दिवसात संपवायचं असेल तर दररोज किती पाने वाचावीत? 50 पाने वाचावीत. किती पाने वाचावीत? 50. मग आपण इथं लिहायचं ते पुस्तक 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास, 8 दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास दररोज किती? 50 पाने वाचावी. ओके. बघा मी तुम्हाला विचारलं होतं की पुस्तकाची पानं किती होती. सुरुवातीला दररोज 40 पाने तो माणूस वाचायचा, मोहनराव. ठीक आहे. पाने गुणेला दिवस किती वाचायचा तो? 40 पाने वाचायचा. 40 गुणेला 10, 40 10 400. किंवा तुम्हाला सोपी पद्धत सांगितलेली 1 0 1 0 2 टाका, 4 1 4, 400 उत्तर यायला पाहिजे होतं. बऱ्याच जणांचं चुकलं. ठीक आहे. आणि दुसऱ्या आपण जे उदाहरण सोडवल्यानंतर काय उत्तर मिळालं आपल्याला की पुस्तक 8 दिवसात वाचायचं होतं. दररोज किती पानं वाचावी? तर दररोज किती वाचावी त्याने? 50 वाचावी. यांचा गुणाकार करून बघा. 8 0 0, 8 5 40, यांचं पण 400 येतं. म्हणजे या ठिकाणी गुणाकार हा स्थिर राहिलेला आहे. जर गुणाकार स्थिर राहत असेल तर ते उदाहरण व्यस्त प्रमाणाचं असतं, व्यस्त चलनाचं असतं. बरोबर आहे. कोणीतरी 4 उत्तर दिलं होतं. हे चुकीचे उत्तर आहेत ना. किती सिंपल आहे कन्सेप्ट. हेच आपली चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे. ओके. उदाहरण लिहून घ्या सगळ्यांनी. मी बाजूला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. जर अर्धवट राहिलं तर क्लास संपल्यानंतर तुम्ही ते लिहू शकता. ओके. जर समजलं असेल उदाहरण पहिलं आणि हे पण, तर त्याला काय करा, लाईक करा. चला मी तोपर्यंत तिसरं उदाहरण लिहितो. तुम्ही तोपर्यंत उत्तर लिहा. चला तिसरं उदाहरण आहे. तुम्ही प्रश्न लिहा. उत्तर लिहा दुसऱ्याचं. प्रश्न लिहितो तिसरा. बघा, मेरीचा सायकल चालवण्याचा वेग. मेरी नावाची मुलगी आहे. मेरीचा सायकल चालवण्याचा वेग. बघा, चालवण्याचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे. बघा, ताशी याचा अर्थ होतो ताशी 6 किलोमीटर आहे. बघा, किलोमीटर आहे. जर आपला सराव असेल तर तुम्हाला सुद्धा ही आकडेमोड सहज जमते. खूप सोपा आहे हे. आपल्या डोळ्यासमोर त्या पद्धतीने. बरोबर आहे की तुम्हाला वाटतं असं की मास्तर एवढं फास्ट कसं करतोय, तर त्याचं कारण आहे की मास्तरचा सराव खूप झालेला आहे. बरोबर आहे. तुम्ही तसा सराव करा, तुम्हाला पण येईल. अवघड काही नाही. सोपे आपले उजळणी पाढे जर पाठ असतील तर काहीच नाही. नुसते पाठ असून चालत नाही. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, ते वापरण्याचा सराव असला पाहिजे. ठीक आहे. जे मास्तरला जमतं, जे मास्तरला सुचतं, ते तुम्हाला पण सुचू शकतं, तुम्हाला पण जमू शकतं. पण केव्हा? जेव्हा तुम्ही सुद्धा सराव कराल तेव्हा. ओके. बघा पुढचं. ताशी 6 किलोमीटर आहे. ती 12 किलोमीटर अंतरावरील. बघा, ती म्हणजे कोण? मेरी. ती 12 किलोमीटर. किमी असलं की लगेच किलोमीटर वाचायचं. हा सुद्धा सरावाचा भाग आहे. सरावातून या गोष्टी आपल्याला समजतात. किलोमीटर अंतरावरील. किमी म्हणजे किलोमीटर. किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे. मावशीच्या घरी
जाणार आहे. बघा वाक्य मोठं आहे पण समजून घ्या. मेरीचा सायकल चालवण्याचा वेग, वेग म्हणजे काय, स्पीड, ताशी 6 किलोमीटर म्हणजे एका घंट्याला, एका तासाला किंवा 60 मिनिटाला 6 किलोमीटर ती सायकल चालवत जाते. मग तिला कुठं जायचं आहे, 12 किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी तिला जायचं आहे. ती घरी जाणार आहे. तर तिला किती वेळ लागेल, तर तिला किती वेळ लागेल हे पहिला प्रश्न आहे आपला. तर तिला किती वेळ लागेल सांगा बरं. तोंडी सांगू शकता तुम्ही, काही मांडणी करायची गरज नाही. वेळ लागेल, बरोबर आहे. एका तासामध्ये 6 किलोमीटर जाते, तर 12 किलोमीटर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल. आणि त्याच्यासोबत दुसरा प्रश्न आहे, तिच्या सायकलचा ताशी वेग, तिच्या सायकलचा ताशी वेग, बघा ताशी म्हणजे एका घंट्याला, ताशी वेग ला तर तिला किती वेळ लागेल, किती वेळ लागेल. मग आता हुशार विद्यार्थी असतील तर ते लगेच तोंडी पण सांगून टाकतील, बरोबर आहे. पण हेच आपल्याला या पद्धतीने पण सोडवता आलं पाहिजे. सिंपल आहे. ताशी वेग 6 किलोमीटर आहे, 12 किलोमीटर जायचं आहे, एका तासात 6 जाते, तर 12 किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागतील, 2 तास लागतील. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की जर ताशी वेग किती झाला, आता 4 किलोमीटर झाला, तर तिला किती वेळ लागेल. आपण समीकरण मांडू. हे प्रमाण काय, अंतर आणि वेग, काय अंतर आणि वेग हे व्यस्त प्रमाणामध्ये बदलतं. या अगोदर पण सांगितलेलं आहे. जर वेग वाढला तर अंतर कमी लागतं, वेळ कमी लागतो. अंतर, वेग आणि वेळ, अंतर नाही, वेग आणि वेळ हे व्यस्त प्रमाणामध्ये बदलतं. जर वेग वाढला तर वेळ कमी लागतो आणि वेग कमी झाला तर वेळ वाढतो. आपण हळूहळू चाललो तर आपलं अंतर कापायला जास्त वेळ लागतो. आपण जोरात चाललो तर आपली शाळा लवकर जवळ येते. जेव्हा आपल्या शाळेला जायला वेळ कमी असतो तेव्हा आपण स्पीड वाढवतो आपली किंवा पळत जातो. जेव्हा शाळेला जायला वेळ जास्त असतो तेव्हा आपण हळूहळू चालत जातो, बरोबर आहे. म्हणजे जर वेळ जास्त असेल तर आपण हळू चालतो म्हणजे आपला वेग कमी असतो, आणि वेळ कमी असेल तर आपण स्पीड वाढवतो म्हणजे आपला वेग वाढतो. समजलं. तसंच हे उदाहरण आहे. लिहून झालं असेल, आपण या ठिकाणी लिहूया. आता पुढचे उदाहरण घेऊया. बघा वेग व लागणारा वेळ, काय लागणारा वेळ हे व्यस्त प्रमाणात असतात. कसे असतात, व्यस्त प्रमाणामध्ये. आपल्याला माहिती ते लिहायचं आहे. व्यस्त प्रमाणात असतात, व्यस्त प्रमाणात असतात किंवा बदलतात, बरोबर आहे. आपण विज्ञानमध्ये पण शिकलेलो आहे की जर आपल्याला वेग काढायचा असेल, गणितात पण शिकलेलो आहोत की जर आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे, किती वेळ लागेल. म्हणून या ठिकाणी वेळ बरोबर आपल्याला माहिती आहे, वेळ बरोबर अंतर भागेला वेग, अंतर भागेला वेग. तिला लागणारा वेळ आपल्याला शोधायचा आहे, तर अंतर भागेला वेग. अंतर किती आहे तर 12 किलोमीटर आहे आणि वेग किती आहे 6 किलोमीटर आहे. हे सूत्र पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, म्हणजे 2 तास वेळ हा मेरीताईला तिच्या मावशीच्या घरी जाण्यासाठी लागणार आहे. आता आपला दुसरा प्रश्न आहे, जर स्पीड 4 किलोमीटर झाला तर किती वेळ लागेल. बघा या ठिकाणी आपण समीकरण मांडूया की आपल्या सर्वांना माहिती झालेलं आहे की या ठिकाणी वेग गुणेला वेळ बरोबर वेग गुणेला वेळ, बरोबर आहे. तर या ठिकाणी 6 किलोमीटर वेग असताना वेळ
हा किती तास लागतो? 2 तास लागतो. किती तास लागतो? 2 तास लागतो. तर वेग 4 किलोमीटर असताना वेळ 1 तास लागेल. किती तास लागेल? 1 तास लागेल असे आपण मानू. आता एक चल समीकरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. मग या ठिकाणी समीकरण सोडवण्याचा नियम, समीकरणाच्या दोन्ही बाजूस काय करावं लागेल रे? सांगा बरं एकदा, विसरलो मी आता. मास्तर विसरत नसतंय, फक्त तुम्हाला टेस्ट करण्यासाठी तसं म्हणतो. दोन्ही बाजूस काय करावं लागेल? समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 गुणिले x आहे, म्हणजे 4 ने भागावे लागेल. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने भागू. बघा पहिल्यासारखंच 6 गुणिले 2 भागिले 4 तसंच ठेवा, बरोबर 4 गुणिले x बघा भागिले 4. 4 1 4. आता इथं कसा रे गुणाकार भागाकार करायचा? पाडे माहीत असले पाहिजेत. बे 1 बे, बे दुने 4, बे 1 बे, बे 3 6, म्हणजे 3 बरोबर x. काय? 3 बरोबर x. म्हणजेच मेरीला किती तास लागतील? मेरीला 4 किलोमीटर वेगाने, काय 4 किलोमीटर वेगाने 3 तास वेळ लागेल. किती तास? 3 तास वेळ लागेल. 3 तास वेळ लागेल. सो सिंपल होतं. ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे, सर्वांनी स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर तुम्ही स्वतः मनाने सुद्धा हे उदाहरण सोडवू शकता. ठीक आहे, या सराव संचामधील शेवटचं उदाहरण आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी प्रश्न पूछतो, तुम्ही तोपर्यंत उत्तर लिहा. मी वरती आपला पुढचा प्रश्न लिहितो, 4था प्रश्न. मी थोडं इकडे तिकडे झालो की दिसणारा फळा, झाकलेला फळा तुमच्यासमोर उघडा होतो, तुम्ही तो वाचून घ्या. आणि शक्यतो तुम्हाला आता वर पाहण्याची गरज पडत नाही जर तुम्हाला गणित समजलेलं असेल तर. चला आता आपण शेवटचं उदाहरण घेऊया. एका शासकीय गोदामातील, हे जाऊ द्या काय कळायचं ते नाही समजा. एका शासकीय गोदामातील म्हणजे गव्हर्नमेंट गोडाऊन, एका शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट आहे की नाही, सरकारी शासकीय गोदाम. गोदाम म्हणजे काय? जिथं धान्य साठवलं जातं ती जागा. एका शासकीय, बऱ्याचदा आपण ह्या अवघड शब्दालाच कन्फ्यूज होऊन जातो. मेन उत्तर पुढे येत राहतं आपल्याला, पण आपल्याला हे शब्दांचे अर्थ कळत नाही, म्हणून बऱ्याचदा आपण गोंधळतो. आणि त्याचसाठी परीक्षक या असे अवघड शब्द प्रश्नामध्ये टाकत असतात. गोदामातील धान्य साठा, धान्य साठा 4000 माणसांना, 4000 माणसांना, 4000 माणसांना 30 दिवस पुरतो. किती दिवस पुरतो? 30 दिवस पुरतो. 30 दिवस पुरतो. तर तो धान्य साठा, तर तो धान्य साठा, धान्य साठा तेवढाच आहे की नाही, जो पहिल्यांदा होता तेवढाच. 6000 माणसांना किती दिवस पुरेल? 6000 माणसांना. सो सिंपल आहे, 0 0 आहे शेवटी, त्यांचा गुणाकार भागाकार करणं खूप सोपं असतं. 6000 माणसांना किती दिवस पुरेल? किती दिवस पुरेल? ही टेक्निक तुम्ही मास्तरसोबत राहून त्यांच्या सरावात राहून, बरोबर आहे की नाही, त्यांच्यासोबत गणितं सोडवून शिकून घ्यायची आहे आणि तीच वापरायची आहे, लक्षात घ्यायची आहे. तुम्हीसुद्धा सेम माझ्यासारखेच फास्ट उदाहरणं सोडवू शकता. ठीक आहे, तुमचं उदाहरण लिहून झालं असेल किंवा स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पुढे जाऊया. बघा आता, जेवणाऱ्या माणसांची संख्या आणि लागणारं धान्य किंवा लागणारं अन्न हे नेहमी व्यस्त प्रमाणात असते, बरोबर आहे. जर आपल्याकडं 4 पोळ्या असतील आणि खायला 4च माणसं असतील
तर प्रत्येकाच्या वाटेवर एक एक पोळी मिळेल, बरोबर आहे. जर 4 पोळ्या असतील आणि खायला माणसं 2च असतील खाण्यासाठी, तर प्रत्येकाला किती किती पोळ्या येतील बरं? 4 पोळ्या आहेत आणि खाणारी माणसं 2 आहेत, प्रत्येकाला किती किती पोळ्या येतील? 2 2. आता पोळ्या 4च आहेत आणि खाणारी माणसं मात्र 4 झालीत, प्रत्येकाला किती पोळी येईल? 1 पोळी. आता मात्र पोळ्या 4च आहेत आणि खाणारी माणसं 6 झालेत, किती किती येईल प्रत्येकाला? पाऊण. आता 8 माणसं झालीत आणि खाणारी माणसं पोळ्या 4च आहेत, प्रत्येकाला किती येईल? अर्धी पोळी. मला सांगायचं काय आहे की जर एक संख्या बदलते आणि त्याच्या दुसरी कमी होते, म्हणजे माणसं आणि अन्न यांचं प्रमाण हे सुद्धा व्यस्त प्रमाण असतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे की हे उदाहरण कशाचं आहे ते आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे सोडवता येत नाही. की दिलेले उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे. बघा, दिलेले उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे. कशाचे आहे? व्यस्त प्रमाणाचे आहे. प्रमाणाचे आहे, व्यस्त प्रमाणाचे आहे. म्हणून जर 4000 माणसांना, काय 4000 माणसांना 4000 माणसांना 30 दिवस पुरते. किती दिवस पुरते? 30 दिवस पुरते. तर 6000 माणसांना, किती? 6000 माणसांना 6000 माणसांना X दिवस पुरेल असे म्हणू. पुरेल असे मानू. आता या ठिकाणी आपल्याला समीकरण लिहायचं आहे चलनाचं. बघा, धान्य हे माणसे गुणेला दिवस, माणसे गुणेला दिवस बरोबर माणसे गुणेला दिवस. पहिल्यांदा किती माणसं होती? 4000 माणसं होती. दिवस किती आहे? 30 दिवस पुरते, बरोबर. आता माणसे किती आहे? 6000 आहेत. गुणेला दिवस काय मानले? X मानले. बघ किती सिंपल उदाहरण तयार झालं आहे. 4000 गुणेला 30 बरोबर 6000 गुणेला X. असं समीकरण ज्यांना मांडता आलं त्यांना अर्ध उत्तर सोडवता आलं. आता काय करायचं आहे? माणसं गुणेला दिवस, माणसं गुणेला दिवस. पहिल्यांदा माणसं 4000 होती, 30 दिवस पुरतो, म्हणजे 4000 गुणेला 30 बरोबर 6000 गुणेला X. आता या 6000चा लोप करायचा आहे, म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 6000 ने भागायचं आहे. बघा, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समीकरणाच्या दोन्ही बाजूंना दोन्ही बाजूंना 6000 ने भागू. बघा, 4000 गुणेला 30 भागेला 6000 बरोबर 6000 गुणेला X भागेला 6000. बघा, 3 0 3 0 6 1 6 किंवा 6000 1 6000 कॅन्सल. बघा आता इथं 1 2 3 1 2 3 0 0 कॅन्सल झाले भागाकार असल्यामुळं. इथे किती आहे? 30 आहे, बरोबर आहे. मग 6 आणि 30चा काही संबंध आहे का? आहे. 6 1 6 6 5 30. आता किती राहिले इथं? 4. 4000 फक्त 4 गुणेला 5 4 5 20. X बरोबर 20. X काय आहे? तर 6000 माणसांना लागणारे दिवस आहे. म्हणजे आपण लिहू शकतो 6000 माणसांना 6000 माणसांना 20 दिवस. किती दिवस? 20 दिवस ते धान्य पुरेल. ते धान्य पुरेल.
सो सिंपल अशा पद्धतीने आपण व्यस्त प्रमाणावर आधारित उदाहरणं ही या ठिकाणी काय केली आहेत, समजून घेतलेली आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण प्रमाण आणि भागीदारी काय असते तीसुद्धा या प्रमाणावरच आधारित असते ती समजून घेऊया. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आपण पुन्हा भेटूया उद्या याच वेळेला. सर्वांनी जॉईन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, वाटल्यास मित्रांमध्ये शेअर करा आणि या क्लासची लिंक पुन्हा मी ग्रुपवरती शेअर करणार आहे. तुम्ही राहिलेला क्लास जर कोणाला काही अडचण आली असेल तर तुम्ही पुन्हा तो क्लास पाहू शकता. ठीक आहे, आपण थांबूया इथे. ओके.